जगप्रसिद्ध टाटा हिताची कंपनीनं क्रशर कामासाठी उपयुक्त ठरणारे 130 कॉरी सुपर सिरीज मशीन नुकतीच बाजारात लॉन्च केली आहे। नगरमध्ये या मशीनचे प्रथम वितरण खंडाळा येथील विकास कारले यांना करण्यात आलं। खडी क्रशरच्या कामात अतिशय उपयुक्त ठरणारे X130 कॉरी सुपर प्लस हे मशीन जगप्रसिद्ध टाटा हिताची कंपनीनं बाजारात आणलंय। अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मजबूत काम याचा संगम साधणारे हे मशीन क्रशर उद्योगासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे। नगरमध्ये या नव्या मशीनचं प्रथम वितरण खंडाळा येथील क्रशर चालक विकास कारले यांना करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, कंपनीचे सीनियर मॅनेजर निलेश पवार, ब्रांच मॅनेजर शौकत शेख, सीनियर पार्ट्स मॅनेजर रवी कदम, कुणाल वाघ, लक्ष्मण कदम, राज जाधव, बाळासाहेब कचरे, अरुण शिंदे, शरद सुपेकर, प्रमोद शिंदे आदी उपस्थित होते। या नवीन मशीनमधील तंत्रज्ञानामुळे कामात गतिमानता आणि अचूकता येण्यास मदत होईल, तसंच इंधन खर्चातही बचत शक्य असल्याचं कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितलं। नमस्कार, मी निलेश पवार, सीनियर मॅनेजर टाटा हिटाची कन्स्ट्रक्शन कंपनी पुणे। आपण जानेवारी ह्या महिन्यामध्ये टाटा हिटाचीने EX130 हे नवीन सुपर मॉडेल लॉन्च केलेले आहे। ह्या नवीन सुपर मॉडेल लॉन्च करण्यामागचा उद्देश असा आहे की 10 टन कपॅसिटीमध्ये वाढत्या महागाईमुळे कस्टमर्स लोकांचा मेंटेनन्स कॉस्ट आणि डिझेल कन्झम्पशन कॉस्ट कमी करण्यासाठी आणि जे ऑपरेटर्स लोक आहेत त्यांचा कम्फर्ट वाढवण्यासाठी टाटा हिटाची कंपनीने EX130 हे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे। या नवीन मॉडेलमध्ये हायड्रोलिक सिस्टीममध्ये आपण चेंजेस केलेले आहेत, तसेच हायड्रोलिक फिल्टर्स बदललेले आहेत। याच्यात जो हायड्रोलिक फिल्टर बदलायचा वेळ आहे तो आधी 500 तासाचा होता, तो आपण आता 1000 तासापर्यंत नेला आहे। आणि त्याचप्रमाणे हायड्रोलिक ऑइल चेंज करण्याचा इंटरवल हा 1500 तासाचा 2500 तासाचा हा 3000 तासापर्यंत नेला आहे। ह्या इम्प्रूव्हमेंटमुळे कस्टमर्स लोकांची जी मेंटेनन्स कॉस्ट आहे ती मेंटेनन्स कॉस्ट खूप कमी झालेली आहे। त्याच पद्धतीने मशीनमध्ये काही नवीन चेंजेस इनसाइट म्हणून एक GPS सिस्टीम अरेंज केलेली आहे। या सिस्टीममुळे आपल्या कस्टमर लोकांना किंवा ग्राहकांना त्यांचे मशीन कुठे आहे, ते मशीन किती वेळ चालले दिवसातून, त्या मशीनमध्ये किती डिझेल कन्झम्पशन झाले, त्याचे किती आउटपुट मिळाले, ह्या सर्व गोष्टींचे रिपोर्ट्स घरी बसता किंवा त्यांच्या मोबाईलवर मिळू शकतील। यामुळे त्यांना त्यांच्या मशीनचं एक प्रोटेक्शन वगैरे करता येईल। तसेच ही मशीन 17 जानेवारीमध्ये ह्या रोजी अहमदनगरमधले क्रशर ओनर विकास कारले साहेब यांनी बुक केली आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टाटा हिटाचीने ही पहिली मशीन नगर जिल्ह्यामध्ये आज डिलिव्हरी केली आहे। ह्या निमित्ताने आम्ही नगर जिल्ह्यातील क्रशर ओनर्स यांना इथं बोलवले आहे, त्यांना मशीनचे वेगवेगळे फायदे समजून सांगितलेले आहेत। तर आम्हाला अशी अपेक्षा आहे की ह्या मशीनचे जे काही इम्प्रूव्हमेंट्स आहेत याचा फायदा घेऊन अहमदनगर तसेच महाराष्ट्रातील ग्राहक आपला जास्तीत जास्त फायदा करून घेतील आणि टाटा हिटाची कंपनीला त्यांची सेवा करण्याचा एक अनुभव देतील अशी मी विनंती करतो। धन्यवाद। संदेश कारले, विकास कारले यांनी टाटा हिताची ब्रँड विश्वासार्ह असल्याचं आवर्जून सांगितलं। आज 17 जानेवारी 2019 आमचा बंधू विकास कारले याचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं टाटाचं 130चं नवीन लॉन्च झालेलं मशीन विकत घेतले आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक आनंदात म्हणजे दुधात साखर म्हणतो त्याप्रमाणे हा दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे आणि टाटावर लोकांचा असणारा विश्वास त्या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं तो द्विगुणित झाला आहे। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या या बंधूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। आणि व्यवसायामध्ये ग्रामीण भागातील लोक प्रगती करत असताना टाटासारखं एक विश्वासार्ह मशीन घेऊन आम्हाला यापूर्वीचे अनुभव आहेत, एक चांगल्या अनुभवामुळे परत टाटाची पसंती देऊन या पसंतीला उतरून टाटांवर जो विश्वास दाखवला आहे तर या लोकांनी नेमकी सर्व्हिस देऊन तो विश्वास सार्थ ठरावा अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या बंधूला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। मी विकास गुलाबराव कारले, खंडाळा। आमचा स्टोन क्रशरचा व्यवसाय असून तोच चांगल्या रीतीने चालू आहे, पण पवारसाहेबांची भेट झाली आणि शौकत शेख हे क्रशरवर आले आणि मशीनबद्दलची माहिती दिली। त्यानंतर आम्हाला मशीन घेण्याची नाही का कल्पना सुटली। त्याच्यानंतर मग 110 घ्यायचं ठरलं होतं, तर शौकत सरांनी माहिती दिली का आता 110 बंद होऊन 130 क्वारी मशीन आपलं बाजारात येऊ राहिले नाही का। तर त्याच्यानंतर त्यांनी पवार सरांची भेट घडून आणली आणि पवार सरांनी त्याबद्दल मशीनबद्दलची माहिती दिली। त्याबद्दल आम्हाला असं वाटलं की आता 130 घेतलं तर काय अडचण नाही बा आपल्याला। त्यांनी मशीनबद्दल आम्हाला सगळी माहिती दिली नाही का। आम्हाला वाटत होतं नवीन मशीन लॉन्च झालं तर काय अडचण येतील का काय होईल, पण पवार सरांनी त्याबद्दल पॉझिटिव्ह सांगितलं की बा आमची सगळी टीम तुमच्याबरोबर आहे, काय अडचण आली तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू। आणि त्या बेसवर आम्ही हे 130 मशीन घेण्याचं ठरवलं नाही का। साहेबांना मी सांगितलं की बाबा 6 दिवस झाले साहेबांची आमची डील झालेली। त्याच्यानंतर
त्यांना मी सांगितलं मला मशीन माझ्या वाढदिवसानिमित्त आणायचं आहे आपल्याला 17 तारखेला. तर त्यांनी त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी मला मशीन देण्याचा शब्द पाळला. यावेळी कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तसंच ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.